मला वाटतं आजच्या या पत्रामुळे ते या ठिकाणी ब्रेक झाले आणि हे कुटुंबामध्ये कुठेतरी दरार पडल्यासारखं झालं. परंतु माझे हे कौटुंबिक संबंध प्रसंगानुरूप किंवा प्रसंगाच्या बाबतीमध्ये ते कायमस्वरूपी राहतील असं मी महाराष्ट्र सैनिकांना या ठिकाणी आश्वस्त करतो. धन्यवाद. साहेब आज तुमच्या समोर साहेब आता काही दिवसांपासून आपण भाजपमध्ये जाणार अशी चर्चा जी आहे ही सोशल माध्यमावरती आहे आणि एका बाजूला ही आपल्यावरती झालेली कारवाई. आता आपलं पुढचं जे पाऊल आहे राजकीय क्षेत्रातलं ते कसं असणार आहे? बघा, आजचं हे पत्र पाहून या ठिकाणी धक्का बसलेला आहे, कारण असं पत्र मला कधीच अपेक्षित नव्हतं. आता आज पक्षातनं आम्हाला बडतर्फ केलेला आहे. आम्ही राजकीय जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये वावरणारे सगळी मंडळी आहोत. त्यामुळे आम्ही घेतलेल्या हातातले शिवधनुष्य आम्ही हे काय अर्धवट या ठिकाणी ठेवणार नाही. आमचा संबंध किंवा संपर्क किंवा आमचा थेट असलेल्या लोकांशी जिव्हाळ्याचे संबंध, यामुळे पुढील वाटचाल आम्हाला ठरवावी लागेल. त्या बाबतीमध्ये कुठलाही निर्णय किंवा कुठलाही विचार मनामध्ये आम्ही केलेला नाही. परंतु आजपासून तो विचार करण्याची आम्हाला तो विचार करावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे काही विचार या ठिकाणी मनामध्ये